या संतांना जे दिलेलं आहे तेच मला दे, अनेक काही तुझे न मागू देवा, दुसरं मला काही. आणि आता जर लईच फार मला तर नाही दिलं तरी चालेल म्हणले, पण आता फारच इच्छा आहे तर मग तुका म्हणे आता उदार तू होय. महाराज काय म्हणतात, पांडुरंग आता तू उदार हो आणि मज ठेवी पायी मला या संतांच्या पायावर ठेव, याच्या व्यतिरिक्त मला काही मागणं नाही. म्हणजे 3 चरणाचा अभंग आहे. आता हाच मागणी पर प्रकरणातील का अभंग आहे त्याचं आपण विश्लेषण करूया. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. पांडुरंगा करो पहिलाच मागतो आपण कोणाला. पहा, मागण्याचा एक नियम आहे शास्त्राने सांगितलेला. त्याच्याकडे आहे त्याला मागावी. मागणाऱ्याला हुशार कोणाला म्हणायचं, समोरचा ग्रस्त आहे, आपण त्याच्याकडे मागायला गेलो आणि ती वस्तू त्याच्याकडे नसेल. शांत बसायला मावल्या किती नाहीत आपले लोक जास्त बसा. तर ज्याच्याकडे आपण गेलो त्याच्याकडे ती वस्तू नसेल, सगळ्याला कळेल अशा पद्धतीने सांगतो मी, काही काळजी करू नका. प्रत्येकाला 100% कळेल अशा पद्धतीने सांगतो. एखादा व्यक्ती आहे, आपण दुकानामध्ये गेलो आणि त्याच्या दुकानात ती वस्तू नसेल तर तिथं मागून काय फायदा आहे का? तसं ज्या महात्म्याकडे, ज्या संतांकडे, ज्या देवाकडे आपण ती वस्तू मागायला जातो आणि ती त्याच्याकडे नसेल तर ते देतील का? देतील का? नाही. मग जगात सगळ्यात श्रेष्ठ दानशूर जर कोण आहे तर दानशूर करणाऱ्या व्यक्तींची यादी आहे काय. पण पहा, आपण सेपत प्रमाणाच्या नादी लागायचं नाही. कोणी काही म्हणतं असं, परंतु संतांनी साक्ष दिलेली पाहिजे किंवा संतांचं प्रमाण पाहिजे किंवा वेदांतात भगवद्गीतेमध्ये त्याच्या समर्थनार्थ श्लोक असला पाहिजे. बरोबर आहे. पहिला पुरावा कोणाचा? वेदाचा. दुसरा पुरावा कोणाचा? श्रुतीचा. आणि तिसरा पुरावा कोणाचा? संताचा. या 3 पुराव्यापैकी एक तरी पुरावा आपल्याकडे असला पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल मग वेद काय आम्हाला कळतात का? नाही कळू द्या. वेदाचा पुरावा तुम्हाला गरज नाही, पण श्रुती तर आहे आपल्याकडे. मग श्रुतीत बी नाही तर ह्या दोन्ही पेक्षा श्रेष्ठ असणारा पुरावा म्हणजे संताचा आहे. तुम्ही म्हणाल का? तर संत काय मग वेद आणि श्रुती याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? तर नक्कीच संत हे वेद आणि श्रुतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. तुम्ही म्हणाल असा कुठला संप्रदाय तुमची त्याला मान्यता देतो? अहो, जे वेदांना कळत नाही ते तुकोबाराया छाती फूट करून सांगतात की वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा आणि इराणी व्हावा. बरोबर आहे का? किंवा मग अनेक कुणी वर्णन केले, त्यांना काय कळत. पुन्हा तसंच म्हटलंय, वेद जाणो गेला तो तेथे माऊलींचा पुराण हरिपाठी स्थिरावला. 2 संतांचे पुरावे, ज्ञानोबारायांचा पुरावा आहे आणि जगद्गुरु तुकोबारायाचा पुरावा आहे काय. आणि मग याच आपल्या संत परंपरेमध्ये अभंग आहे की सगळ्यांनी जर शूर या जगामध्ये दान देणारा दानवीर जर कुठला असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून प्रमाण आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक. पुन्हा आपण म्हणतो की सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कटेवर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. म्हणजे देणारा भगवान परमात्मा आहे. आणि जी ही परंपरा ज्या रामानंद परंपरेची आहे ते सगळ्या म्हणतात